हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पास्ट टेन्स मधील टू बीचे रूप वाज, वेअर याचा कसा वापर करावा हा भाग आपण अभ्यासणार आहोत. वाज वेअर म्हणजेच होता, होते. टू बीचे रूप कधी वापरावे? जेव्हा करता स्वतः काहीतरी होता असे जेव्हा आपण दाखवतो तेव्हा टू बीचे रूप वापरावे. टू बीचे रूप वापरत असताना आपल्याला प्रोनाउन्सच्या जोड्या लक्षात घ्यावे लागतील. आय, ही, सी, इट, सिंग्युलर नाउन विराट, बॉय जर असतील तर वाज वापरावं. त्याचा अर्थ होता, होती, होतं असं होतं. यू, वी, दे प्लुरल नाउन बॉयज, स्टुडंट्स असेल तर वेअर वापरावे. त्याचा अर्थ होते असा होतो. चला तर प्रत्यक्ष वाक्य पाहूया. मी आनंदी होतो. आय वॉज हॅपी. तो शाळेत होता. ही वॉज इन स्कूल. ती डॉक्टर होती. शी वॉज अ डॉक्टर. आपण खोडकर होतो. वी वेर नॉटी. ती नाराज होती. शी वॉज सॅड. विराट कर्णधार होता. विराट वॉज कॅप्टन. ते श्रीमंत होते. दे वेर रिच. राहुल आजारी होता. राहुल वॉज इल. ती आनंदी होती. शी वॉज हॅपी. नवीन मोबाईल महाग होता. न्यू मोबाईल वॉज कॉस्टली. पाणी गरम होते. वॉटर वॉज हॉट. पुस्तके सुंदर होते. बुक्स वेर ब्युटिफुल. विराट चांगला फलंदाज होता. विराट वॉज अ गुड बॅट्समॅन. मुली मैदानात होत्या. गर्ल्स वेर ऑन द ग्राउंड. झाडे हिरवी होती. ट्रीज वेर ग्रीन. माझं गाव स्वच्छ होतं. माय विलेज वॉज क्लीन. दुकान बंद होतं. द शॉप वॉज क्लोज्ड. आपण मित्र होतो. वी वेर फ्रेंड्स. ते रागावलेले होते. दे वेर अँग्री. यानंतर आपण पास्ट टेन्समध्ये टू हॅवचे रूप म्हणजेच हॅड याचा कसा वापर करावा हा भाग पाहणार आहोत. हॅड म्हणजे मालकी होती किंवा जवळ होते, म्हणजेच कर्त्याकडे काहीतरी होतं यासाठी आपण हॅड वापरतो. टू हॅवचे रूप कधी वापरावे? जेव्हा कर्त्याकडे काहीतरी होतं किंवा कर्त्याजवळ कशाची तरी मालकी होती हे सांगण्यासाठी हॅडचा वापर केला जातो. लक्षात ठेवा, हॅड ह्या हेल्पिंग वर्ब सोबत आय, ही, सी, इट, यू, वी, दे म्हणजेच सिंग्युलर आणि प्लुरल नाउन व प्रोनाउनचा वापर केला जातो. चला तर मग प्रत्यक्ष वाक्य पाहूयात. त्याच्याकडे कार होती. ही हॅड अ कार. तुमच्याकडे वेळ होता. यू हॅड टाइम. त्यांच्याकडे पैसे होते. दे हॅड मनी. माझ्याकडे पुस्तक होतं. आय हॅड अ बुक. माझ्याकडे नवीन मोबाईल होता. आय हॅड अ न्यू मोबाईल. त्याच्याकडे नवीन शर्ट होता. ही हॅड अ न्यू शर्ट. तिच्याकडे नवीन साडी होती. शी हॅड अ न्यू साडी. त्यांच्याकडे बरेच पैसे होते. दे हॅड अ लॉट ऑफ मनी. त्यांच्याकडे शेत होतं. दे हॅड अ फार्म. शाळेकडे मोठं मैदान होतं. द स्कूल हॅड अ बिग ग्राउंड. घराला 4 खिडक्या होत्या. द हाऊस हॅड 4 विंडोज. दुकानात ताजे फळे होती. द शॉप हॅड फ्रेश फ्रुट्स. झाडाला फुले होती. द ट्री हॅड फ्लॉवर्स. पुस्तकाला सुंदर कवर होतं. द बुक हॅड अ ब्युटिफुल कवर. त्यांच्याकडे पाळीव कुत्रा होता. दे हॅड अ पेट डॉग. त्याच्याकडे चांगली कल्पना होती. ही हॅड अ गुड आयडिया. त्यांच्याजवळ लॅपटॉप होता. दे हॅड लॅपटॉप. शाळेला काल सुट्टी होती. स्कूल हॅड हॉलिडे
यस्टरडे अशा पद्धतीने आज आपण पास्ट टेन्समधील वाज, वेअर व हॅड याचा वापर कसा करावा हा भाग आपण अभ्यासला आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.